हॅलो नमस्कार, मी ऐश्वर्या. तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचे मी मनपूर्वक स्वागत करते. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामींकडे देवाकडे प्रार्थना करते. आजच्या या नवीन व्हिडिओला आज मी पुन्हा एकदा सुरुवात करते. तर सर्वात पहिल्यांदा उठल्यानंतर एक 10 मिनटं मेडिटेशन केलं. उठल्यानंतर तिथेच जाग्यावरच बसून 10 मिनटं मेडिटेशन केलं. उठले, तोंडावर पाणी घेतलं आणि गॅलरीमध्ये गेले. गॅलरीमध्ये गेल्यानंतर खूप अंधार होता आणि सकाळचे बरोबर एक 4:58 झाले, म्हणजे एक 5 वाजत आले होते, 5 वाजलेच होते. आणि बाहेर गेले. नंतर बघितलं तर गुलाबाचं झाड म्हणजे अंधारामध्ये दिसतच नव्हतं, पण व्हिडिओ शूट करण्याचा मी प्रयत्न केला. बाहेरतून बघितलं असेल, अंधार होता खूप. तर त्याच्यानंतर मग घरात आले. पहिल्यांदा झाडून वगैरे काढलं. झाडून काढल्यानंतर लगेचच मी पोछा मारायला सुरुवात केली, कारण की ऑलरेडी बरोबर झाडून काढेपर्यंत बरोबर 10 मिनटं जातातच झाडायला, 10 ते 15 मिनटं. एवढी काही खराब वगैरे नसतं, पण बाहेरचं सगळं लॉबी वगैरे, गॅलरी, बेडरूम, किचन, हॉल सगळं म्हणजे झाडायला एक 10 मिनटं. सकाळचा व्यवस्थितच झाडलं पाहिजे आणि केर कचरा हा मॉर्निंगला आपण बाहेर काढलाच पाहिजे, जेणेकरून आपल्या घरातील जी निगेटिव्हिटी जी आहे ती आपल्या घराच्या बाहेर पडेल. त्या हिशोबाने मी सर्व झाडून वगैरे घेतलं आणि त्याच्यानंतर मग पोछा वगैरे मारून घेतला. आणि पहिल्यांदा बाहेरचा लॉबी वगैरे तो पोछा मारून घेतला आणि मग आतमध्ये आल्यानंतर थोडंसं बेसिंगमध्ये थोडं हार्पिक वगैरे टाकून घेतलं आणि पहिल्यांदा बेसिंग वगैरे घासून घेतलं. वॉशरूम पण घासून घेतलं आणि टॉयलेट पण घासून घेतलं. वॉशरूम मी आदल्या दिवशीच घासलेलं असतं, त्यामुळे मी डायरेक्ट आंघोळ झाल्यावर घासते, कारण की मी कपडे हातानेच धुते बाथरूममध्ये. त्याच्यामुळे मला ते कपडे धुतल्यानंतर मी त्यावेळेस ते घासतच असते, त्याच्यामुळे तो विषयच येत नाही. मग त्याच्यामुळे मी दुसऱ्या दिवशीच घासत. इथं तुम्ही बघत असाल माझं बेसिंग खूप क्लीन, एकदम स्वच्छ आणि क्लीन झालेलं आहे. त्याच्यानंतर बाकीचा जो पोछा वगैरे असतो, कारण आपण जेव्हा बेसिंग घासतो ना, जेव्हा आपण धुतो त्याचे ते पाण्याचे टिपके असतात ते खाली पडतात, म्हणून तो भाग ऑलरेडी मी हॉल वगैरे पुसून आले असते, किचन वगैरे पुसून आले. आणि जो बेसिंग खालचा जो भाग आहे, आपल्या इथं टॉयलेट आणि बाथरूमच्या समोरचा जो पॅसेज आणि जो बेडरूम आणि गॅलरी, मग त्यानंतर पुसते. इथं तुम्ही बघत असाल, बापरे, बरोबर 5:28च्या आसपास झालं, म्हणजे 5:30 वाजले असतील. आणि बघा किती अंधार आहे आणि एकदम थंड हवा अशी लागत होती, अशी स्पर्श करून जात होती माझ्या शरीराला. खूप छान वाटत होतं आणि अंगावर असे काटे पण येत होते, की सकाळ सकाळी एवढी थंड हवा, खूप छान. त्याच्यानंतर मग मी सगळं साफसफाई झाली आणि त्याच्यानंतर मग मी सगळं आवरून आंघोळ वगैरे केली. बरोबर 6 वाजता, 6च्या दरम्यान मी आंघोळीला गेले असेल. 6 नाही सॉरी, पावणे 6ला आंघोळीला, पावणे 7 दरम्यान आंघोळ झाली पण असेल. 5:30लाच माझी पोछा वगैरे झाला होता. पावणे 6च्या आसपास माझी आंघोळ झाली. आणि आंघोळ वगैरे झाल्यानंतर लगेचच मी देवपूजा करायला घेतली. देवपूजा केल्यानंतर एक 6:30पर्यंत मी, पावणे 6 ते 6:30, पाऊण तास मला देवपूजेला लागतो. सकाळ सकाळ रांगोळी, पूर्ण देव वगैरे सगळं स्वच्छ करून. रोज काही पितांबरीने रोज करत नाही, आठवड्यातून एकदा पितांबरी नसते, पण रोज निदान पाण्यातून तरी देव मी काढत असते. मग तेवढं काढायला आणि ते व्यवस्थित पुसून वगैरे पूजा करायला आपल्याला एक पाऊण तास लागतोच. रांगोळी वगैरे लगेच दरवाजामध्ये रांगोळी वगैरे काढून घेतली, कारण की कसं असतं ना, दिवसाची सुरुवात ही खूप छान आणि आपल्या मनासारख्या पद्धतीने झाली ना, तर मन खूप खुश होतं आपलं आणि आपला दिवसही खूप आनंदित जातो. खूप छान वाटतं आपल्याला. रांगोळी काढण्याचं म्हणजे कसं असतं, रांगोळी काढली ना, देवापुढे काढा, दरवाजात काढा, कुठेही काढा, रांगोळी जर मनासारखी काढली, भले तुम्ही त्यात रंग भरू नका, पण मनासारखी डिझाईन जरी आली किंवा असं छोटीशी जरी रांगोळी काढली ना, तरी आपल्याला खूप छान वाटतं. आणि मग मी अशीच रांगोळी छोटी रांगोळी काढत होते. ते छोटे आपण रांगोळी म्हणतो आपण 5 मिनिटाचं काम आहे, पण काही नाही, 5 मिनिटाचं काम नाही, कधी कधी 10-15 मिनटं पण लागतात रांगोळीला. आपण जेवढी बारीक नाजूक डिझाईन काढू ना, तेवढंच आपल्याला वेळ पण लागत असतो. कधी कधी 10-15 मिनटं पण होऊ शकतात. मग त्याच्यानंतर रांगोळी वगैरे झाली, रांगोळी वगैरे काढून झाली आणि हळदी कुंकू वगैरे वाहून घेतलं, पावलं काढली उंबरठ्यावर आणि आवरून घेतलं. त्याच्यानंतर रोजच्या दिवसाची सुरुवात म्हणजे रांगोळी वगैरे झाल्यानंतर हळदी कुंकू व्हायला आणि धूपदीप, ऑलरेडी धूपदीप देवाला मी दाखवलेलंच होतं. देवापाशी मी धूपदीप लावलेलंच होतं. तुळशी मातेला अगरबत्ती लावलेली होती. गॅलरीमध्ये जी तुळशी माता म्हणजे तुळशीची जी कुंडी ठेवलेली आहे तुळस, त्याला पण मी अगरबत्ती लावून ठेवली. त्याच्यानंतर मग आपलं जे बाहेर मी उंबरठ्यापाशी रोज धूप आणि अगरबत्ती लावत असते, तर ती लावून घेतली. त्याच्यानंतर मला समजलं की
बाहेर जेव्हा मी अगरबत्ती धूप आणायला आतमध्ये आणायला गेले होते त्यावेळेस इथंच समोरचे आमच्या समोरचे 201 मधले जे दादा आणि त्या ताई असतात तर ते बाहेर असे फिरायला जातात. हे व्हिडिओच्या माध्यमातून आम्हाला समजलं. ते वॉकिंग वगैरे करून आले असतील आणि नुकतंच ते मला माहीत पण नाही व्हिडिओ तसाच चालू राहिला होता आणि दरवाजा उघडा पण होता. कारण मी धूप आणायला धूप आणि अगरबत्ती आणायला मी आतमध्ये गेले होते पेटवून आणायला आणि बाहेर मी लावत असते. तर ते जेव्हा आतमध्ये गेले आणि गेल्यानंतर मग मी आली. पण माझं काय एवढं समोर लक्ष नव्हतं की ते घरातून म्हणजे बाहेरून ते आत चाललेले आहेत. ते त्यांचं मी आत्ता हे कॅमेरानंतर मी एडिटिंग करताना बघितलं अरे त्यांचा म्हणजे ते आले होते आणि गेले होते घरात. त्याच्यानंतर इथं बघू शकता तुम्ही मी रांगोळी काढलेली आहे छानपैकी आणि त्याच्यानंतर ही अशी पावलं धूप दीप म्हणजे धूप आणि अगरबत्ती लावलेली आहे. माझी दिवा पण असतो पण माझा दिवा संध्याकाळचा असतो सकाळचा पण असतो. पण अन्वीने दिवा काय केला कुठे ठेवला काय समजलंच नाही. दिवा सकाळी लावायला नव्हताच. त्याच्यानंतर आमचे हे आता आंघोळीला गेले होते त्यांनी आवरून वगैरे त्यांचं आवरलं वगैरे. तोपर्यंत मी आता चहा वगैरे ठेवणार आहे. तोपर्यंत वाजलेले आहेत बरोबर 6:28 झालेले आहेत. त्याच्यानंतर तर इकडं मी चहा ठेवलेला आहे आणि इकडं पीठ मळायला घेतलेलं आहे कारण अन्वीला पण स्कूलला जावं लागतं आणि त्यांना पण नाश्त्याला द्यावं लागतं काही ना काही. पण त्या दिवशी त्यांना नाश्ता ॲक्च्युली नव्हता कारण सकाळी चालले होते 6:30 एवढं सकाळ नाश्ता नव्हताच माझा झालेला. मग सकाळ आवरून घेतलं आणि त्यांनी दूध घेतलं. पण मी जे खारीक खोबरंच म्हणते आपलं काजू बदाम जी त्याची पापूड वगैरे करून ठेवली होती दुधामध्ये टाकून आपले जे खजूर वगैरे असतात ते सगळं बारीक करून मी ठेवलं होतं आणि ते दुधामध्ये त्यांनी 1 ग्लास दुधामध्ये ते 2-3 चमचे आणि त्यांचे जिमचं जे आहे ना आपले फुटाणे आणि गूळ वगैरे बारीक करून ठेवलेली पूड वगैरे असते ती ठेवली आणि ती मिक्स वगैरे करून दूध पिऊन ते गेले. पण इकडे चहा वगैरे मी घेतला लगेच. अन्वी झोपलेलीच होती. चहा मी घेतला आणि त्याच्यानंतर मग मी एकीकडे चपात्या केल्या आणि एकीकडे तिला थोडीशी अशी मिठाची मटकी वगैरे करून ठेवली कारण की बाकीचं एक भाजी मी दुपारी करणार होते त्याच्यामुळे मी एवढी घाई नाही केली. चपात्या केल्या त्याच टायमामध्ये अन्वीला थोडीशी अशी मटकीची अशी पिवळी मटकी केली म्हणजेच मिठाची मटकी केली तिला आणि ती उरकलं आवरलं. आता आपलं काम तर दिवसभर आपल्याला चालूच असतं पण पोछा झाडून आणि स्वयंपाक झाला ना बऱ्यापैकी आपलं काम झालेलं असतं. मेन म्हणजे देवपूजा झाली. सकाळ खूप प्रसन्न वाटतं खूप प्रसन्न वाटतं. तुम्ही बघत असाल अजून पण 7च्या दरम्यान 7ला बाहेर लॉबीमधली जी लाईट असतात त्या बंद करतात 7-7:30च्या दरम्यान 7-7:15च्या दरम्यान बंद करतात ॲक्च्युली. तर इथं ती बाहेरची लाईट पण बंद झालेली आहे आणि इथं माझं मटकी वगैरे झालेली होती. पण ॲक्च्युली अन्वी म्हणायची मम्मी मला घे म्हणून परत अन्वीला घ्यायला बेडवर गेली. तिच्यापाशी 1 मिनटं तिथंच बसले आणि मग तिला उचलून घेतलं आणि परत मटकी जी आहे ती परतून घ्यायला म्हणलं खाली लागू नये चिटकू नये म्हणून परत ती परतून घेतली. त्याच्यानंतर मग आमच्या अन्वी मॅडमला पाणी दिलं. इथं मटकी पण झाली. मम्मी करत होती. मग तिला जवळ वगैरे घेतलं. इकडे मटकी झाली. एकीकडे माझा चहा पिऊन झालेला होता आणि त्याच्यानंतर मग आपली जी बाकीची कामं असतात इथे बघा तुम्ही माझी देवपूजा ऑलरेडी झालेली आहे आणि तर मला वाटतं तरी 7:30 वाजले होते आणि मी उठली होती तेव्हा. त्याच्यानंतर काय मग तिचं आवरायला घेतलं आणि उदबत्ती बाहेर बघा जळतच होती. लॉबीमधली लाईट बंद केली ती आतमध्ये अंदाज जाणवत होता पण आहे रांगोळी वगैरे काढलेली आणि खूप छान मनाला एकदम प्रसन्न वाटत होतं. एवढं छान वाटत होतं की मी सांगू शकत नाही. कसं असतं ना प्रत्येक गोष्टच आपल्या मनासारखी घडत जर गेली ना तर आपल्यामध्ये आपल्या चेहऱ्यावर एक स्माईल येते की आपल्या मनासारखं झालं. त्याच्यानंतर आणि आमची शिवाजी महाराजांचं तयार झालेली आहे 18 तारखेला. 18 तारखेला तिथं चाललं होतं की शिवाजी महाराजांचं शिवकन्या म्हणून त्यांना ते शिवाजी महाराजांचा सोहळा करायचा होता स्कूलमध्ये. शिवजयंती साजरी करायची होती तर त्याच्यामुळे आमची अन्वी अशी रेडी झाली होती आणि खूप छान होती. ती साडी वगैरे घातली होती. तिला गजरा लावायचा होता पण तिचे केस लहान असल्यामुळे तिला नको म्हटलं. पण खूप म्हणजे खूप मजा केली. खूप छान तिची मैत्रीण होती ती पाठीमागेच थांबली होती आणि ती पण अशीच बघत होती. तिला म्हणजे एवढं छान वाटलं मम्मी नंतर नको म्हणायला लागली. मग त्याच्यानंतर मी अन्वीला सोडायला स्कूलमध्ये गेली. मी आणि अन्वी स्कूलला निघालो आहे. स्कूलजवळच आहे सोसायटीच्या बाहेर गेटच्या समोरच तिचं स्कूल आहे आणि मी तिला लगेचच सोडवायला वगैरे गेली. तर तिला खूप छान वाटत होतं आणि नाकात नथ वगैरे म्हणजे आणि खूप छान असं वाटत होतं की माझी एवढंसं लहान बाळ
जे कोरोनामध्ये झालेलं होतं, जे 7 महिन्याचं बाळ माझं, आणि ते आज एवढं मोठं झालं आहे. एवढं मोठं म्हणजे ती 5 वर्षाची होतच आलेली नाही, पण ते 5 वर्ष आयुष्याचे, माझ्या आयुष्याचे ते 5 वर्ष कधी गेले आणि कधी लवकर आयुष्याचे 5 वर्ष पाठीमागे गेले काही समजलंच नाही. आणि त्यांच्या ते शिवजयंतीचा जो सोहळा होता, जो शिवजयंती साजरी करायची होती, शिवाजी जयंती, शिवजयंती, ती तुम्ही बघत असाल. ती नंतर बॅग घातली आणि मग नंतर ती आतमध्ये गेली. त्याच्यानंतर आपली बाकीची कामं आपल्याला करावीच लागतात, ते तर आपल्याला केल्याशिवाय पर्यायच नाही. मग त्याच्यानंतर आले, बाकीची कामं वगैरे उरकून घेतली आणि मी येईपर्यंत धुणं, बाकीची भाजी वगैरे, किचन वगैरे आवरून घेतलं. आणि त्याच्यानंतर मग शेजारी माझ्या मैत्रिणीकडे मी गेली होती. मी रोज दिसतो. दोन कसं काय दिसत आहेत हे ना पट्टी. तुम्हाला असं वाटलं की 2 व्हिडिओ वेगवेगळे चालू झाले. आता मी इकडं त्याच्यानंतर अन्वी घरी येते आणि मी हा व्हिडिओ इथंच स्टॉप करते. व्हिडिओ आवडला तर लाईक, सबस्क्राईब, कमेंट करा.